हॅलो गाईज, कशात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपली इंडिया टीम जिंकली आहे. तर आज आहे आपल्या इंडिया टीमचा मुंबईमध्ये परेड आहे, म्हणजे ट्रॉफी वगैरे येऊन. तर 17 वर्षानंतर जिंकले आपली इंडिया वर्ल्ड कप. सो आपण त्यासाठी चाललो आहे. आपले जे प्लेयर्स असतील पूर्ण ते बसमध्ये त्यांची परेड आहे, सगळे असतील. तर आपल्याबरोबर आपला यज्ञेश भाई आहे, आपला अजून एक आपला हा भाई आहे, आपला निनाद भाई, तर कुणाल भाई. तिकीट तर चाललं यांचं सगळं. 2007 आणि 11ला झालेली ना परेड. हां, सेम परेड. तर आपल्याला मेन दिसला पाहिजे. आता आपला टाईम झाला निघाला, कारण तिथे कसं काय होतं आपल्याला माहीत नाही. साईड उतरले नाही. तर बघू आपल्याला काय भेटते का तिथे जाऊन. ते दिसले पाहिजे. मेन आपल्याला मेन गोल तोच आहे की ते दिसले पाहिजे. खूप बरं वाटेल बघून, कारण की मॅचच्या दिवशी सगळेच ऑलमोस्ट रडलेले, ऑलमोस्ट सगळेच. कारण की तो मुवमेंटच तसा झाला होता. मॅच गेली ती पूर्ण 30 बॉल 30 रन पाहिजे होते. आम्ही तर सोडलेलाच, मी तर पप्पानी सोडलेलाच का भाई मॅच गेली. नंतर भाई ती ओव्हर पडली बुमराची आणि हार्दिकची. त्यानंतर मॅच आली कडकमध्ये. हर्षदीपची पण ओव्हर एकदम खतरनाक होते. सगळ्यात भारी सूर्यकुमारची कॅच. हां, मग त्याच्या बोलत मॅच आली भाई. हां, तर असं काय. तर आता आपण निघूया इथून तिकीट काढून वगैरे आणि डायरेक्ट भेटूया आपण तिथे जाऊ. चला. तर मंडळी अशा रीतीने आपण पोहोचलो आता मरीन लाईन स्टेशनला आणि आपण झेंडा पण घेतलाय मस्त. जरा प्राऊड मुवमेंट आहे. आता मुवमेंट कधी येईल नाही येईल त्यासाठी जरा आठवण राहण्यासाठी घेतलाय झेंडा. बघा इंडियाचा टी शर्ट वगैरे घे ना. भारत माता की. आणि गर्दी खूप आहे. गर्दी आम्ही लाईव्ह मध्ये पण बघितला युट्यूबला वगैरे, आणि इथं पण तुम्ही बघू शकता फुल गर्दी भरला अख्खा. हां, हवे में रहेगा झेंडा उंचा रे हमारा. तर बघू तिथे जाऊन आपल्याला कुठं जागा वगैरे भेटते का. एक तर आपण बुटूक वांगा त्याच्यात आपल्याला उड्या मारून व्हिडिओ काढायला लागेल. हंडी कशाला काम आहे. हंडी. तर त्यांना आता बघू कसं काय बघायचं तर आहे त्यांना कसं काय होतं बघूया. तुम्हाला दाखवतच, पण मी तुम्हाला दाखवणार 100%. कोणाला दाखवणार, एक तरी प्लेअरला दाखवणार. एक नाही, सगळ्यांना बघू, सगळ्यांना दाखवू. बस थांबू आपण. तरी तर आपल्याला अजून मंडळी जॉईन झालेले आहे. आपला मयूर भाई मोठे व्हिडिओ एडिटर, मोठं नाव आहे. आणि इथे आपले केतन दादा आणि इथे राहुल दादा. तर मंडळी पूर्ण महल बनला इथे, एकदम कडकमध्ये महल आहे. पब्लिक बघशाल तर पब्लिक बाबा, मी तेवढी पब्लिक तर चिंतामणीलाच बघितलंय. आता जरा जास्तच पब्लिक आहे इथं भाई. पब्लिक बघा अजून पुढं तर जास्त आहे आणि पुढंच जायचं आपल्याला, कारण की इथं आहे वानखेडे स्टेडियम. इथं थांबून फायदा नाही, बस तिथून येणार आहे. तर आता त्यांची जरा फोटोशूट वगैरे होऊ दे, मग आपण जाऊया तिकडं. तरी तर न्यूजचा कॅमेरा पुढे बघू चला. आहे का कोण. तर मंडळी आम्हाला जागा भेटलेली इथं परफेक्ट. फुटपाथवर आम्ही फुटपाथवर परफेक्ट जागा आहे. ही बेस्ट जागा आहे, कारण की इथून अशी टर्न मारून जाईल वानखेडेमध्ये बस. आणि पब्लिक नुसती धक्काबुक्की चालली, नुसती धक्काबुक्की. टाइम किती होता. टाइम किती 5चा होता, आता 7:34 झाले. हा ना, अजून आले नाही, अजून बसमध्येच आहेत काय. माझी सटकली पब्लिक. धक्काबुक्की गाईज, धक्काबुक्की. साइड बाय साइड लाईव्ह पण बघतो आम्ही. हेल्पिंग गाईज, हेल्पिंग. फीलिंग अ प्राउड इंडियन आर्मी. कैसा लग रहा है हेल्प करके. करना पड़ता है. गणपति का तैयारी
तर मंडळी 7:15 वाजल्यात, अजून आमचं आई नाही चाललंय. बस आई, बस नाही आई, बस आई, बस नाही आई. पब्लिक झुमबिम करून बघते. बस दिसते का? तरी दिसतच नाही. पण दिसत नाही बस. काय करणार? लाईव्ह मध्ये दिसते. लाईव्ह मध्ये AI वगैरे केले का माहित नाही. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है. भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा. जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है. भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है. भारत हमको जान से प्यारा है. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. जन्मभूमि है हमारे शान से कहेंगे हम, सभी तो भाई भाई प्यार से रहेंगे हम. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. तर मंडळी तुम्ही आता विचार करणार की ब्लॉग डायरेक्ट स्वाईप झाला. तर सीन असं झाला की आम्ही आमचा बेस्ट मोमेंट एन्जॉय करतच होतो. म्हणजे जाणं वर्षसुद्धा होतं, कारण की आम्हाला सर्वच प्लेयर दिसले. पण बोलतात ना कभी खुशी कभी गम, तर असा सीन झाला. तर झालं असं की व्हिडिओ चालूच होती, बस जातच होती, म्हणजे एंडिंगला आलते एकदम. म्हणजे प्लेयर आम्ही बघितले सुद्धा, प्लेयर चाललेले असे पुढं बस चाललेले. आणि तेवढ्यात म्हणजे आम्हाला अजून समजलं नाही. म्हणजे आम्ही अजूनपर्यंत विचार करतो, ग्रुपवरून बोलत होतो की नक्की झाला काय. म्हणजे तेवढ्या पुरतंच एक मोमेंट तयार झाला. आम्हाला करंट लागला, करंट एक जोरात करंट आला. म्हणजे आपण मसाज करतो, मसाज कशी मशीन असते तशी पूर्ण अंगाला, म्हणजे सगळा आमचा जो क्राऊड होता त्यांना एकदम करंट जोरात लागला, करंट असा. आणि आम्हाला वाटलं की, म्हणजे आम्हाला असं वाटलं की तेवढ्या पुरतं की तिथे एक पूल होता लाईटीचा, तर त्याच्यावर पाणी वगैरे पडून आम्हाला करंट जोरात आला असेल. पण जो आम्हाला करंट लागला तो आमच्या ऑपोजिट साईडला, म्हणजे आमची जी ऑपोजिट साईडचा रोड होता त्या साईडचा जो कॉर्नर होता त्यांना पण करंट लागला सेम. तर आम्हाला अजूनपर्यंत समजलं नाही की नक्की काय झालं. तर आम्हाला असं वाटतं की ही पहिल्यापासून प्री प्लॅन असेल, म्हणजे पोलिसांना क्राऊडला लांब करायसाठी, म्हणजे जो बस येईल टीमचे प्लेयर असतील त्यांना क्राऊडला लांब करायसाठी ते शॉकचं वगैरे काही सिस्टीम असेल. तर आम्हाला समजलं नाही की किंवा रस्त्याच्या खाली काही शॉक सर्किट झालं असेल, असं काय झालं असेल. तर आम्हाला अजून काही समजलं नाही. तर तुम्हाला काय माहिती असेल याच्याबद्दल की असं क्राऊडला लांब वगैरे करायला काय असते सिस्टीम शॉक वगैरेची, तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की आम्हाला तर अजून काही समजलं नाही नक्की काय झाला. तर तो जेव्हा शॉक लागला त्याचं मी तुम्हाला स्लो मोशन दाखवतो की कसा काय तो शॉक लागला. आणि माझ्या हातातून जसा मोबाईल सटकला, तुम्ही बघू शकता किती ते म्हणजे सगळं असं वायब्रेट हलत होतं जसं करंट लागतं ना. आणि आम्हाला वाटलं की आमचा आता इंडच आहे, कारण की जाम जोरात लागला.
सगळ्यांनाच लागला पब्लिकला एकदम, ज्याला आपण हात लावले त्याला करंट लागत होता. तर असा सीन झाला. आणि नंतर मी थोडा पुढे गेलो, म्हणजे गडबडीमध्ये इथं तिथं धक्काबिक्की करत करंट लागला ना, तर पुढे गेलो तर बघितलं हातात मोबाईलच नाही. मोबाईल माझ्या हातातून पडला. तर जी ती मी व्हिडिओ बघितली स्लो मोबाईल, तर तेव्हाच माझा मोबाईल खाली पडला. तर माझ्यात मोबाईलच नाही. शोधतोय 10-15 मिनिटं झाली. तेवढंच निनादनी मला बघितलं, आपला निनाद भाई जो आपल्या जोडीला होता, की भाई तू चाललं काय नक्की, तू खाली वागतोय काय झालंय. कारण की तिथं वाकायला पण जागा नव्हती, एवढी पब्लिक पूर्ण रश होती. तर त्याला बोलले माझा मोबाईल गेला. तर तो पण घाबरला की एवढा महाग मोबाईल, म्हणजे आपला जवळजवळ 2 लाख जवळच मोबाईल आहे आपला, 14 Pro Max मोबाईल आहे आणि 1 TB आहे. त्याच्यात मी 1 TB का सांगतो, कारण की त्यात स्टोरेज माझा डेटा पूर्ण होता आणि एवढा आपण मस्त मुवमेंट एन्जॉय करायला गेलो आणि पूर्ण झालता असं विस्कटलेला. तो पण शोधायला लागला पूर्ण मोबाईल. शोधतोय. तर एक मुलगी आणि एक मुलगा होता, तर ते पण आपल्याला हेल्प करत होते. ते पण फोन लावत होते सारखे. आणि काही पब्लिक तर अशी घाबरत होती की मोबाईल भेटणार नाही. पण जी आपली रिंगटोन वाजत होती, आपल्याच्या फोन लागत होता, रिंग येत होती, तर त्याच्यामुळे काही कुठं होप होता की मोबाईल भेटेल. तर आम्ही शोधतोय. खूप 2-3 जणांनी पण आम्हाला हेल्प केली. तर खूप बरं वाटलं. पण बाकी काही लक्षच देत नव्हते. क्राऊडला लांब करतोय, क्राऊड पण ऐकत नाही, काय नाही. तर जवळमध्ये आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल भेटले. त्यानं बोललं की थोडं हेल्प करा. त्यांच्या पाया देखील पडला त्यावर होतं की बाबा तुम्ही काहीतरी करत. फक्त 10-15 जण होती तिथं त्या पोझिशनला, म्हणजे तिथंच माझा मोबाईल पडलेला. तर ते थोडे साईडला झाले असतं तर मोबाईल कसं शोधला असतं, कारण की मी 4-5 जण शोधत होतो. तर ते बोलले की नाही मला जमणार नाही. म्हणजे त्यांचा असा विषय होता की त्यांचं पण एक साईडनं बरोबर होता, कारण की एवढी जी पब्लिक होती त्यांच्यामध्ये अर्ध्यांचं, म्हणजे माझाच मोबाईल नाही तर अर्ध्यांचे मुलं बालं इकडं तिकडं झाले होते, म्हणजे ते पण त्यांना बघायचं होता. कारण की खूप एवढा क्राऊड होता ना, तुम्ही जी TV बघितलं ना त्याच्याहून जास्त तिथं एकदम कडक माहोल होता. अर्ध्यांची पोरं वगैरे हरवली, खूप घाण वाटत होता. आणि पोलीस पण त्यांना हेल्प करत होते. तर आपण त्याच्यामध्ये त्यांची पण साईड बरोबर आहे की ते त्यांनी आपल्याला हेल्प केली नाही, ते कारण की आपला फक्त मोबाईल गेले, त्यांची ते पोरं वगैरे सगळे हरवलेले. तर तसा होता. तर आम्ही शोधत होतो भेटतच नाही. माझी तर मी रडपटी झालतो पूर्ण मोबाईल गेला असता. तर तेवढ्यात आपल्याला निनाद भाई कॉल करत होता. तर एक आवाज आला तिथं लांबून, म्हणजे तिथं उभा होतो ना, तिथं तुम्ही मागं व्हिडिओ बघितली की एक पोरगा हेल्प करत होता, आपण तो शॉट घेतलेला. तिथं खाली खड्डा होता, तिथं चिखलात माझा मोबाईल. मुलाने आवाज दिला की हा कोणाचा मोबाईल आहे. धावत गेलो. तर चिखलाने माझा अख्खा मोबाईल माखलेला, अख्खा कवर वगैरे सगळा. मोबाईल वळखत पण नव्हता. तर त्या मुलाने सांगितलं की तू व्हेरीफाय कर की तुझंच मोबाईल आहे करून. पण याच बहीण आपल्याला कॉल केला, तेव्हा कॉल कुठं जाऊन वाचला. तर असा बरा वाटला ना की असं वाटला मीच मॅच जिंकले करून, कारण की एवढा मोबाईल गेलेला भेटला. तर असंच काही सीन, ज्यांचे मुलं वगैरे हरवलेली त्यांना मुलं भेटल्यावर बरं वाटलं असेल, कारण की एवढ्या क्राऊडमध्ये खूप गडबड होती ती. आता माझा पण मोबाईल इंटेन्शनली नव्हता पडला, कारण की एवढ्या क्राऊडमध्ये जातो मी, खूप वेळेला गेलो. पण इथं कसा शॉक वगैरे लागला ना, त्यामुळे घाई गडबड झाली, सगळ्यांची पलापल झाली आणि त्यामध्ये माझा मोबाईल खाली पडला. तर असं झाला. तर खूप बरा वाटला जाऊन. हा एक एक्सपिरियन्स आला. एक्सपिरियन्स असतो का की होतात कधी काय अशी घटना. हा एक्सपिरियन्स आला, खूप बरा वाटला टीमला बघून. तर माझा तर हा बेस्ट एक्सपिरियन्स होता. पण तुम्ही आता बोलत असाल की तू का गेला, तुला काय गरज होती तिथे जायचे. TV वर पण दिसत होता, इंस्टाग्राम पण सगळ्या व्हिडिओ वगैरे येत होता. पण सीन असं होता की तिकडे जाऊन जो फील होता, तिथं जो माहोल होता, क्राऊड वगैरे सगळा, तो तुम्ही TV वर आणि इंस्टाग्रामवर फील करू शकत नाही. कारण की एकदम लहान पोरं, प्लस आमच्या समोरच 80 ते 85 वर्षाची एक आई होती, आजी. म्हणजे बघू शकतो तुम्ही किती क्रेज आहे आपल्या इंडियन क्रिकेटचा. तर असं सर्व होतं, तुम्ही ते TV वर आणि इंस्टाग्रामवर कधीच एन्जॉय करू शकत नाही. तर ज्याने मिस केलं त्याने थोडाफार माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर असा काय होता, बेस्ट डे ठरला माझा, कारण की इंडियन टीमला पण बघितला आणि माझा जो मोबाईल होता, जो तुम्ही विचार करू शकता की क्राऊडमध्ये मोबाईल गेला तो भेटूच शकत नाही, मुश्किल आहे. कारण की मोबाईल गेला की भाई एवढ्या क्राऊडमध्ये कुठं शोधणार तुम्ही, मोबाईल गेलाच जमा असतो. पण तो माझा मोबाईल भेटला, बेस्ट डे ठरला. टीमला पण बघितला, मोबाईल पण भेटला, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सो असा काय माझा डे झाला. तर तुम्ही आता ब्लॉग कंटिन्यू करा जिकडे आपण एंड केला. चला. तो गाईज सीन झाला जसं ते टीमने एंट्री करत होती आतमध्ये. तर काय सीन झाला काय माहीत नाही, करंट आली डायरेक्ट, करंट सगळी पब्लिक खाली पडली आणि माझा मोबाईलच गॅप झाला. मोबाईल गॅप झाला, भेटतच नव्हतं 15 मिनटं. मी पब्लिकला ढकलतोय, पोलिसांचे बाय पडतं की बाबा पोलिस काहीतरी करा. जाम शोधला, 3-4 जण चंपल केले, निनाद भाईने खूप सपोर्ट केला मला. कारण की माझी तर फाटलेली की एकट्याला भेटला नसता, भाई पण स्वतःला मेहनत करत होता जाम. तर एक पोरगा होता त्याने चिखलात मोकळा काढला, चिखलात पडलेला, हालत बघायला हालत. हा चिखल असून ते पाण्याचे धुळीत पण भेटला. ते नशीब 1.5 लाखाचा फोन भेटला. वाट लागली असते माझी. प्लस आता जो मस्त कंटेंट पण होता तो पण गेला असतो सगळा. सो धन्यवाद निनाद भाई.
आणि बस त्या का बाई, मित्राला पण त्याने तुझ्यासाठी काय सोडला. जाम बरं वाटतंय भाई, जाम बरं वाटतंय. असं वाटतं काहीतरी जिंकलंय मोबाईल काय नाही, मोबाईल भेटला बस झाला. हा, आणि प्लेसला पण बघितला, खूप बरं वाटला. खूप बरं आता जरा तुम्हाला धुमून भेटतो मोबाईल जरा शांती भेटतो करतो आम्ही. माझी मनाची जरा. चला. चप्पल काय भाई? देखो गाइस, चप्पल काय अरे हम लोग का 1.5 लाख का फोन गया था. ये देख देख मिल गया. अरे फूटने दे, कर देंगे फुकट, कुछ भी कर दे, करने दे, लेकिन फोन करंट लगा उसके वजह से गया. देखो ये अपने सब्सक्राइबर सब. हाँ बघू शकता तुम्ही, पब्लिक बघा. तो गाइस याचा तोंड जरा ये झालेला, खूप घाबरलेला, पण शेवटपर्यंत याला बोललो का भेटेल फोन. आज असा गुरुवार पण आहे स्वामी समर्थ. हा मी याला बोललो फोन भेटेल, फोन वाजताय म्हणजे भेटेल. हा फोन वाजव. तर फोन बंद झाला असता तर फोन नसता भेटला. तर आता ते स्टेडियम मध्ये त्यांचं राऊंड वगैरे आहे काहीतरी, प्राईज डिस्ट्रीब्युशन पण आहे काहीतरी, पण ते बघायची समजा नाही. आता आपण जाऊया ट्रेनमध्ये जरा फोन वगैरे धुतो, मग तुम्हाला भेटतो. चला, जाऊन भेटू. तर मंडळी असेल त्याने आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि ही सगळी आपली घनसोलीची मंडळी पूर्ण. तर काय बोलतो, काय तुझा एक्सपिरियन्स होता? खूप मजा आली. तुझा काय होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स तर भरपूर डेंजर होता आणि असं वाटलं की रोहित शर्मा विराट कोहलीला पण बघितला स्वप्न आणि पूर्ण पण आता बोला मौत कुछ के टक्कर से वापस आ गया, ते पण झालं. करंट जाम बेकार होता, करंट लागला. काय होता ऍक्च्युली मध्ये काय माहित नाही पडलं, पण ऍक्च्युली जाम बेकार होतं. रितेशला चिकटलं तू ना मी. खरंच एक्सपिरियन्स चांगला होता, पण गर्दी मुलं फुल वाटला गेली सगळ्यांची. फॅन बेस पण ड्रीम कम्प्लीट झाला. बस आयुष्य जगलो. लोकांना पडताना पण बघितला सगळ्यांना. तुला काय बोलायचं आहे? काय बोलायचं नाही, देव दिसले. तुला काय बोलायचं आहे का? एक्सपिरियन्स खूप भारी एक्सपिरियन्स. असा एक्सपिरियन्स परत कधी करायला भेटेल काय माहिती. हा, वर्ल्ड कप वगैरे घेऊन पूर्ण 1 लाख माणसांना घेऊन आलो परत. किती माणसांना? 1 लाख माणसांना 1 लाख माणसांना तयार केला. आता तुला काय वाटतंय? लांब लांब पडत होता गर्दीवाला, धक्का बुक्कीवाला. करंट तुम्हाला बी लागला? करंट होता का सेन्सर होता देवचा? डेंजर काम झाला. मोबाईल वाचला काही माझा बघा. आर्टिस्ट हो गया गाइस. कंटेंट के लिए क्या क्या करना पड़ता है? मोबाईल पडला पडतंय. जाम शोधला मोबाईल. कुठं टायटल अनलॉक. आय लॉस्ट माय फोन. हा, इन पब्लिक ते काय टाकीन. भारत माता की. तर म्हणजे आज होता आजचा व्लॉग. आम्ही इंडियाच्या टीमला बघायला गेलो. वर्ल्ड कप जिंकला होता 17 वर्षानंतर. सो खूप प्राऊड मोमेंट होता आमच्या सगळ्यांसाठीच. सो असा होता आमचा आजचा व्लॉग. थोडाफार वाट लागली माझी. गेला तास मोबाईल माझा 1,40,000 करंट लागला. 1.5 लाखाचा फटका होता कडकमध्ये. पण ते कशामुळे ते पण सांगितलं ना मोबाईल पडलेला. चॅनल टाकून सर्व पैसे पाठवा. डोनेशन लावत 1 रुपीज. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. भारत माता की.